सद्गुरू बाळूमामांच्या आदमापूरच्या दर्शनानंतर आपण त्यांची कर्मभूमी असलेले श्री मेथके मेथके हे एक गाव आहे आणि ते निपाणी रोडला आपण आदमापूरवरून निपाणी रोडला जाताना मेथके हा फाटा लागतो आणि तिथं मेथके इथं दोन मंदिरं आहेत. एक बाळूमामांचं मंदिर आहे आणि दुसरं त्यांची पत्नी सत्तावा देवी यांचं मंदिर आहे. तर आपण ह्या सत्ताव्या देवींचं पहिलं दर्शन घेतो आहे. मंदिर भव्य मोठंच्या मोठं बांधलेलं आहे आणि मंदिरामध्ये आत प्रवेश केल्यानंतर आपण मेथकेचं पहिलं सगळ्यात महत्त्वाचं बाळूमामांचं दर्शन होतं. बाळूमामांची सुंदर मूर्ती आहे, पादुका आहेत. बाळूमामांची मूर्ती भव्य अशी मोठी मूर्ती आहे. पितळीची मूर्ती, त्याच्यापुढं दुसरी मोठी मूर्ती आहे. अशा प्रकारे आपण बाळूमामांच्या या दर्शन घेतल्यानंतर मग त्यांची पत्नी सत्तावा देवी माता यांचं पुढं मूर्ती आहे आणि त्यांचं आपण दर्शन घ्यायचं आहे. सत्तावा देवीला अधिक मासामध्ये आपण ओटी भरल्यास उत्तम. तर अशा प्रकारे हे दर्शन घेतल्यानंतर सत्तावा देवी मंदिरामध्ये सुद्धा एक खांब आहे, जो स्तंभ आहे, रणस्तंभ. आणि बाळूमामाच्या मंदिरामध्ये सुद्धा स्तंभ आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या सत्तावा देवींचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या मंदिराभोवती विशेष करून 9 देवी ज्या आहेत नवरात्रीमधल्या, त्या 9 देवींचे छोट्या छोट्या मूर्ती आहेत. त्या प्रत्येक मूर्तींचं आपण दर्शन घ्यायचं आहे. दुर्गादेवीची जी 9 रूपे आहेत, आपण नवरात्रीमध्ये ज्याची पूजा करतो त्यांची छोटी छोट्या मूर्त्या ह्या बाजूला प्रदक्षिणा मारताना आपल्याला त्या पाहायला मिळतात. त्यांचं आपण दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला गाभाऱ्यातून बाहेर यायचं आहे आणि मग बाहेर आपल्याला बाळूमामांच्या जो स्तंभ आहे, सत्तावा देवींच्या मंदिरातील स्तंभ, त्याचं आपण दर्शन घ्यायचं आहे. तर खांब आहे, त्याचं दर्शन घ्यायचं आहे. तर सत्तावा देवींचं आपण दर्शन घेतल्यानंतर मग महादेवाचं एक मंदिर आहे, महादेवाच्या मंदिरात आपण दर्शन घ्यायचं आहे. महादेवाचा नंदी आहे, नंदीचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग त्याच्या शेजारीच आपण सत्तावा देवींच्या मंदिरामध्ये हा मोठा खांब आहे, तो खांब सोनेरी खांब आहे. तर त्याचं आपण दर्शन घ्यायचं आहे. त्याला आलिंगन द्यायचं, आपण खांबाला मिठी मारायची आणि खांबाभोवती शक्य होईल तेवढ्या प्रदक्षिणा आपण मारायच्या आहेत. गर्दी असल्यानंतर जास्त प्रदक्षिणा मारता येत नाही, पण कमीत कमी 3 तरी प्रदक्षिणा आपण मारायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपण ह्या सत्ताव्या देवी मंदिरामधील खांबाचं दर्शन घ्यायचं आहे आणि दर्शन घेतल्यानंतर आपण त्यांना प्रदक्षिणा मारल्यानंतर मग आपण मेथक्याचं जे मेन मंदिर आहे, जे बाळूमामांचं मंदिर आहे, त्या मामाच्या दर्शनासाठी आपण जायचं आहे. सत्ताव्या देवीच्या मंदिराचं गेट, त्याच्या आतले जे मोठे मोठे हत्ती वगैरे जी शिल्पकला केलेली आहे ती उत्तम आहे. मंदिराच्या वर समुद्रमंथनाचा सीन अगदी उत्कृष्ट असं कोरलेला आहे. त्याच्या पुढच्या बाजूला मेंढरांचा जो कळप आहे तो कळप दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे तिथं वास्तुकला खूप छान आहे. आणि त्याच्यानंतर बाळूमामांचं मेथकेचं मंदिर हे सुवर्ण मंदिर असल्यासारखं दिसतं. तर ह्या मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी यायचं आहे. मेथकेच्या ह्या मंदिरातील महत्त्वाचा जो खांब आहे तो बाळूमामांनी उभा केलेला खांब आहे आणि तो भूताचं वगैरे हे काढण्यासाठी हा खांब आहे. त्यानंतर त्यांची मानाची गादी आपण पाहिली. गादीच्या नंतर तिथून मग आपण बाळूमामांचं दर्शन घ्यायचं आहे. बाळूमामांचं दर्शन घेतल्यानंतर समोर हा जो खांब आहे तो खांब, त्या खांबाला पंचधातूचं त्यांनी कवर घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आत लाकडी खांब आहे. तर त्याचं आपण दर्शन घ्यायचं आहे. इथं व्हिडिओ शूटिंगला परमिशन नसल्यामुळं मला जास्त दाखवता आलं नाही. त्यामुळं आपण हे खांबाचं दर्शन घेऊन मग तिथं आपल्याला प्रसादाची व्यवस्था आहे, प्रसाद आपण घ्यायचा आहे. आणि हा खांब आहे रणखांब, याची माहिती इथं दिलेली आहे. तो एक खांब स्वर्गात आणि एक खांब बाळूमामांच्या मेथक्यामध्ये, असं त्याचं वर्णन आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या आदमापूरचं दर्शन घेतल्यानंतर ह्या मेथक्यामधलं दर्शन घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारे दर्शन घ्या आणि बाळूमामाला प्रसन्न करून घ्या. सद्गुरू श्री बाळूमामाच्या नावानं चांग भलं, चांग भलं बोला, चांग भलं. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.